नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं अष्टप्रधान मंडळ या सिरीजच्या एपिसोड 7 मध्ये। मागच्या भागात आपण पंडितराव पदाबद्दल माहिती घेतली, पण स्वराज्य टिकवण्यासाठी फक्त प्रशासन आणि धर्मव्यवस्था पुरेशी नव्हती। एक मजबूत सेना आणि युद्धनीती देखील तितकीच महत्त्वाची होती। म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात एक अत्यंत शक्तिशाली पद ठेवले, सेनापती। हे पद सांभाळणारे प्रमुख सेनापती होते हंबीरराव मोहिते। पण एक महत्त्वाची गोष्ट, स्वराज्यात फक्त एकच सेनापती नव्हता। काळानुसार वेगवेगळे सेनापती झाले, जसे की प्रतापराव गुजर, नेताजी पालकर आणि नंतर हंबीरराव मोहिते। सेनापतीची मुख्य जबाबदारी होती स्वराज्याच्या सेनेचे नेतृत्व करणे, युद्धाचे नियोजन करणे आणि सैनिकांना मार्गदर्शन करणे। सेनापती थेट रणांगणावर नेतृत्व करत असे। गनिमी कावासारख्या युद्धनीतींमध्ये त्यांची मोठी भूमिका होती। मजबूत आणि शिस्तबद्ध सेना ही स्वराज्याची सर्वात मोठी ताकद होती। म्हणूनच अष्टप्रधान मंडळात सेनापती पदाला सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली स्थान मानले जात होते। अशाच स्वराज्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुढच्या भागात आपण अष्टप्रधान मंडळातील शेवटच्या मंत्र्याबद्दल जाणून घेणार आहोत।